Hello everyone, how are you? Hope all of you are fine and good. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आजच्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आजचा सेशन आपला एक नवीन पोयम घेऊन येतो. नवीन पोयम म्हणजे द ट्विन्स. पोयमचं नाव आहे द ट्विन्स. ट्विन्स म्हणजे काय? जुळे. जे जुडवा आपण म्हणतो हिंदीमध्ये, तर जुळे. या पोयम मध्ये ट्विन्स जे मुलं आहेत त्यांचं दुखणं आहे, म्हणजे जुळ्या मुलांचं दुखणं, म्हणजे त्यांना काय काय त्रास होतात वगैरे, आणि ते पण एक ह्युमरस स्टाईलमध्ये. हा त्यात म्हणजे की आपल्याला हसू ये अशा टाईपमध्ये आहे. तर पोयम वाचण्याच्या आधी आज आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्ट करूया. चला बघू द ट्विन्स. सो एज आय हॅव सेड, वी विल स्टार्ट विथ अवर वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस. फर्स्ट ऑफ ऑल, चिट चॅट. Two babies born at the same time are called twins. म्हणजे दोन मुलं जेव्हा एका वेळेला बॉर्न होतात, एका वेळेला पैदा होतात, तर त्यांना ट्विन्स म्हणतात, म्हणजे जुळे म्हणतात. ठीक आहे ना, आपण जुळे म्हणतो. तर तशाच प्रकारे गेस अँड शेअर हू आर. आता आपल्याला गेस करायचंय आणि सांगायचंय की हू आर कोण आहे. ट्रिपलेट्स, क्वाड्रप्लेट्स आणि क्विंटेप्लेट्स. सो ट्रिपलेट्स, फर्स्ट ऑफ ऑल विल स्टार्ट विथ ट्रिपलेट्स. ट्रिपलेट्स कोण असतात? टू बेबीज born at the same time to the same mother are called triplets. म्हणजे की three babies. तर three babies born at the same time to the same mother are called triplets. म्हणजे की जेव्हा एका आईला तीन मुलं एका बरोबर होतात तर तेव्हा ते ट्रिपलेट्स असतात. अशाच प्रकारे क्वाड्राप्लेट्स. Four babies born at the same time to the same mother are called quadruplets. ठीक आहे. तर तीन मुलं ट्रिपलेट्स, क्वाड्राप्लेट्स म्हणजे चार मुलं, जेव्हा एका आईला चार मुलं होतात. आणि अशाच प्रकारे 5 बेबीज बॉर्न ऍट द सेम टाइम टू द सेम मदर आर कॉल्ड क्विंटिप्लेट्स. जेव्हा 5 मुलं एका आईला होतात तेव्हा ते क्विंटिप्लेट्स असतात. तर हे याचा आन्सर होता. इमॅजिन यू हॅड एन आयडेंटिकल ट्विन ब्रदर और सिस्टर. आता असं सोचा की तुम्हाला एक आयडेंटिकल ट्विन आहे. आयडेंटिकलचं काय अर्थ असतं? की जे दिसण्यात एकदम एकासारखे असतात, ते असतात आयडेंटिकल ट्विन्स. हे पहा, जे जुळे मुलं असतात ते असं नेहमी जरुरी नाहीये की ते एकाच सारखे दिसेल. ते वेगळे वेगळे दिसू शकतात एका बरोबर पैदा झाले तरी सुद्धा. पण आयडेंटिकल ट्विन्स जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ काय झाला की दिसण्यात आणि सगळं एकदम सेम असतं, एकासारखं. तुम्ही पाहिले सुद्धा असतील तसे मुलं किंवा मुली जे की एकदम एकासारखे दिसतात. तर असं सोचा की तुम्ही आयडेंटिकल ट्विन आहात, ब्रदर किंवा सिस्टर. इमॅजिन अँड शेअर विथ युअर क्लासमेट्स व्हॉट प्रँक्स यू टू वुड प्ले ऑन युअर फ्रेंड्स. तर इमॅजिन करा की तुम्ही दोघं मिळून जे आहे एकामेकाबरोबर, जे आहे आपल्या मित्रांबरोबर, एल्डर्स मोठ्यांबरोबर, किंवा इन द फॅमिली अँड इव्हन इन स्कूल आणि शाळेमध्ये सुद्धा काय प्रँक्स म्हणजे खेळाले अनेक लोकांवरती अशा प्रकारे. तर असं इमॅजिन करा की तुम्ही दोघं काय काय करू शकता. खूप प्रकारे मूर्ख बनवलं जाऊ शकतो कुणाला, जर कोणी जे आहे तर. जर तुम्ही आयडेंटिकल आहात, सपोज की तुमच्या भावानी चूक केली आणि जे आहे की तुम्हाला जर त्याची पनिशमेंट मिळून गेली तर हे तो असं काही करू शकतो तुमचा भाऊ, अशा प्रकारे. आता नेक्स्ट पहा, स्टडी द फॉलोइंग पेयर्स ऑर ग्रुप्स ऑफ वर्ड्स. इथे खालती काही ग्रुप्स ऑफ वर्ड्स दिलेले आहेत. कप अँड सॉसर, नीडल अँड थ्रेड, बर्ड्स अँड बीस्ट्स, टेक अ रिस्क, सिप टी और कॉफी, हाइड अँड सीक एटसेट्रा. या शब्दांमध्ये, या फ्रेजेसमध्ये तुम्हाला काय कॉमन वाटतं? हे शब्द एका बरोबर घेतले जातात. कप अँड सॉसर म्हणजे काय? चहाचा कप असतो आणि बशी. नीडल अँड थ्रेड म्हणजे सुई धागा. तर अशाच प्रकारे दीज आर सेट्स ऑफ वर्ड्स दॅट मोर देन ऑफन गो टुगेदर अँड अकर टुगेदर. तर हे शब्द जे आहेत ते जास्त तर एका बरोबर घेतले जातात, आपण एका बरोबर बोलतो. वी कॉल सच सेट्स कोलोकेशन. तर अशा सेट्सला काय म्हणतो? जे शब्द एका बरोबर घेतले जातात, दोन वेगळे वेगळे, तर ते कोलोकेशन म्हटलं जातं त्यांना. इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फॉर्म कोलोकेशन. तर अशाच प्रकारे इथे काही शब्द दिले आहेत आणि आपल्याला कोलोकेशन्स बनवायचे आहेत. पहा, इथे काही काही शब्द आहेत. ऍब्सोल्युटली, कॅन नॉट, फॉर्मल. जसं फॉर्मल आहे तर फॉर्मलचं काय होऊ शकतं? फॉर्मलचं क्लोज होऊ शकतं. जॉब आहे तर जॉब बरोबर काय होऊ शकतं? जॉब इंटरव्ह्यू होऊ शकतं. पास टाइम होऊ शकतं, है ना. आणि अर्ली मॉर्निंग असतं. कॅच अ कोल्ड, लिडिंग ओनर्स असतं. असं काही काही असे सगळे शब्द हे आपण आता पुढच्या भागात बघणारच आहे. एक्झॅजरेशन बघा,
एक्झॅजरेशन और ओव्हर स्टेटमेंट ऑफन कॉजेस ह्युमर. म्हणजे एक्झॅजरेशन म्हणजे काय, अतिशयोक्ती ज्याला म्हणतो आपण, म्हणतो ना की अति नाही करावी कोणत्या गोष्टीची. तर इथे काय एक्झॅजरेशन असतं किंवा ओव्हर स्टेटमेंट ऑफन कॉजेस ह्युमर, त्याच्या कारणाने ह्युमर पैदा होतं, म्हणजे की आपल्याला हसू येतं अशा प्रकारचं. फॉर एक्झाम्पल, शी इज थिन एज अ पिन. जसं की म्हटलं गेलंय की ती एवढी पातळ आहे जेवढी की एक पिन असते, एवढी पातळ आहे, एवढं कोणी नाही होऊ शकत. तर हे एक्झॅजरेशन केलं इथे. ही हॅज अ पी साइज्ड ब्रेन. त्याचा जो ब्रेन आहे, त्याचा जो मेंदू आहे तो पी साइज्ड आहे. पी म्हणजे काय असतं, एक मटारचा दाणा असतो ना तेवढा. तर म्हणजे की त्याला इतकं कमी मेंदू आहे असं म्हणायचं तात्पर्य. माय शूज आर किलिंग मी. आता जोडे कुणाला मारू शकतात, पण हे पण एक्झॅजरेशन आहे की माझे जोडे म्हणजे एवढे चावतात आहेत की ते मला मारतात आहेत. वेन सच एक्झॅजरेटेड लाईन्स अकर इन पोएट्री. तर जेव्हा अशा प्रकारच्या लाईन्स जे आहेत ते पोएट्रीमध्ये होतात, दे आर एक्झाम्पल्स ऑफ द फिगर ऑफ स्पीच हायपरबोल. तर तेव्हा त्यांना हायपरबोल असं म्हटलं जातं. आपण जी पोएम वाचणार आहे पुढे, त्याच्यात हायपरबोलचा पूर्ण फुल उपयोग केला गेलाय. कारण की इतक्या एक्झॅजरेटेड सिच्युएशन्स आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला वाचून वाचून हसूच येणार आहे. Complete the following examples of hyperbole using words from the bracket below. पहा खालती काही शब्द लिहिले आहेत. हॉर्स, लायन, डेथ, अँड ओशन, टन, सेकंड, हेल्प. हे सगळे शब्द जास्त आहेत, इथे 7 वर्ड्स आहेत आणि इथे 5च आहेत आपले स्टेटमेंट्स. तर 2 वर्ड्स एक्स्ट्राचे दिलेले आहेत त्यांनी, हे ह्याच्याच करता देतात एक्स्ट्रा वर्ड्स, ताकी तुम्ही जे आहे कन्फ्युज होऊ शकेल. तर पाहू आपण की ते काय येईल. शी वेप्ट डॅश ऑफ टीयर्स. तर इथे काय होईल, शी वेप्ट अन ओशन ऑफ टीयर्स. द हंग्री मॅन एट अ डॅश ऑफ फूड. द हंग्री मॅन एट अ टन ऑफ फूड. आता टन ऑफ फूड कोण खातं, पण अशाच प्रकारे ओशन ऑफ टीयर्स, अश्रूंचा समुद्र थोडी ना बनून जातं काही. ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. फास्टर दॅन अ हॉर्स म्हणजे हॉर्स इतका तेज धावतो तरी म्हणतात की तो त्याच्यापेक्षा जास्त तेज धावतो. तर सगळ्या सेंटेन्सेस मध्ये काय आहे, हायपरबोलचा युज केला गेलाय. एक्झॅजरेशन आहे. मग नेक्स्ट काय, असं आहे. हे जे लिहिलंय ना याला असं, आय एम फ्रीजिंग टू डेथ, म्हणजे की मी इतका फ्रीज होतोय की मी डेथ सारखा फ्रीज होतोय. नेक्स्ट आहे, आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड. तर अशा प्रकारे ह्याचे हायपरबोलचे आपण एक्झाम्पल्स पाहिले जे की याच्यात दिले गेले होते. नेक्स्ट बघा, दॅट ट्विन्स. ही जी पोएम आहे दॅट ट्विन्स, म्हणजे हे 2 मुलं तुम्हाला दिसतात ते एकदम एकासारखे दिसायला, आणि बिलकुल एकामेकाला रिझेम्बलन्स करतात. पोएम आपण एकदा वाचून घेऊया. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus you see by fate's decree, or rather nurse's whim, my brother John got christened me, and I got christened him. This fatal likeness even dodged my footsteps when at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me, to prove that you were you? Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. So, this poem is written by Henry Sambrook Leigh. हेनरी सॅम्ब्रुक लेनी ही पोएम लिहिलेली आहे. पोएम मध्ये म्हटलं काय गेलं एक्झॅक्टली हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण ह्याचं इंग्लिश वर्कशॉपचा जो आहे आणि जे आपलं वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे त्याचा आपण आता एकदा बघू. सो नाव वी विल स्टार्ट विथ अवर वॉर्म अप एक्सरसाइज. इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फॉर्म कोलोकेशन्स. कोलोकेशन्स आपल्याला बनवायचे होते ते बघा. ऍब्सोल्युटली नेसेसरी, कॅन नॉट अफोर्ड, फॉर्मल क्लोथ्स, job interview, pastime, accept defeat, early morning, catch a cold, leading role, joint owners. तर हे सगळे काय आहेत, हे कोलोकेशन्स आहेत. हे आपले आपण जास्त तर एका बरोबर हे सगळे शब्द यूज करतो.
नेक्स्ट बघा, कम्प्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल. हायपरबोलचं आता आपण बघूनच घेतलंय, तरी सुद्धा एकदा रिटर्न मध्ये, ताकि तुम्ही विसरा नाही. शी wept an ocean of tears. The hungry man ate a ton of food. He runs faster than a horse. Brr, I am freezing to death. I shall come over in just a second. तर हे जे आपण आपले जे आहे फिल इन द ब्लँक्स मध्ये पाहिलं. नेक्स्ट होता बघा इंग्लिश वर्कशॉप. त्याच्यातनं पहिला जो सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, पिक आउट 4 सिच्युएशन्स इन द लाईव्स ऑफ द ट्विन्स विच आर टू ॲब्सर्ड अँड सेन्सलेस टू बिलीव्ह. म्हणजे की या पोएम मधनं जे ट्विन्स जे आहेत, जे जुळे मुलं आहेत, त्यांच्या जीवनाचे 4 असे इन्सिडेंट्स लिहायचे आहेत जे की खूप ॲब्सर्ड आहे अँड सेन्सलेस आहे, म्हणजे की ज्याच्यावरती विश्वास आपण नाही करू शकत. तर ते बघा, द पीपल बिगेन मिस्टेकिंग वन फॉर द अदर. म्हणजे की लोक जे आहेत त्यांना एका करता दुसऱ्याची चूक करत होते, म्हणजे की त्यांची आयडेंटिटीची चूक करत होते. द स्पीकर्स ब्रदर गॉट द नेम जॉन इंटेंडेड फॉर द स्पीकर. म्हणजे जो स्पीकरचा जो भाऊ आहे, जो हे पोयम म्हणतोय त्याचा जो भाऊ आहे, त्याला जॉन नाव मिळालं, ज्या की स्पीकरला जॉन नाव मिळणार होतं. तर हे सगळे काय आहे, खूप विचित्र गोष्टी आहे, ज्याच्यावरती काही म्हणजे बिलीव्ह नाही केलं जाऊ शकत. नेक्स्ट आहे, द स्पीकर्स इंटेंडेड ब्राईड बिकेम ब्रदर्स वाईफ. असं कसं होऊ शकतं की म्हणे की जो स्पीकरचा जे होणारी बायको होती ती त्याच्या भावाची बायको बनून गेली, कारण की ते दोघं आयडेंटिकल ट्विन्स होते म्हणून. When the speaker died, the neighbors came and buried his brother John. आता हे खूपच जास्त अतिशयोक्ती आहे की जेव्हा स्पीकर मेला, जो पोएम म्हणतोय है ना, तो मेला, तर तेव्हा लोक आले आणि त्यांनी त्याच्या भावाला आणि घेऊन जळवून दिलं. तर अशा प्रकारचं म्हणजे ह्याच्यामध्ये होतं. नेक्स्ट बघा, कम्प्लीट द वेब डायग्राम. ह्याच्यात एक वेब डायग्राम दिला आहे, मी त्याचा आन्सर्स डायरेक्टली लिहिलेले आहे. ह्याच्यात वेब नाही बनवलंय. वेब न बनवता ह्याचे आन्सर्स आपण डायरेक्टली बघूया. पोएट युजेस ह्युमर टू. पोएट जो आहे तो ह्युमरचा उपयोग करतो. कशा करता? टू क्रिएट लाफ्टर, ताकि लोकांना हसू ये. मेक रीडर्स हॅप्पी, जे वाचे त्याला प्रसन्नता हो, कारण की हसू तेव्हाच येतं जेव्हा आपण खुश असतो. टू हॅव अ सेन्स ऑफ ह्युमर, लोकांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर जागे, जे की खूप जे आहे कमी होत चाललंय. रिड्यूस बोर्डम, कोणी बोर न हो, बोर्डम कमी कराय करता. टू क्रिएट गुड मूड, चांगलं मूड लोकांमध्ये पैदा कराय करता. अँड टू एंटरटेन रीडर्स, जे रीडर्स आहे, जे वाचक आहे, त्यांना एंटरटेन करण्यासाठी. तर हे सगळं ह्याचा यूज करतो पोएट ह्युमर च्या द्वारा. तर अशा प्रकार ही आजचा जो सेशन आहे पहिला आपला संपलेला आहे. मुलांना आपण हे जे आस विद्यालय आहे त्याच्या थ्रू आज आपण जे आहे ही घरी बसल्या आणि जे तुम्ही पढू शकताय ते आज ह्याच्याच कारणाने संभव झालेला आहे. आस विद्यालय काय करतंय की तुम्हाला घरी बसल्या तुमचे सगळे विषय जितकेही आहेत, हिंदी, इंग्लिश, मॅथ, सायन्स, सोशल, सगळं काही तुम्हाला घरी बसल्या तुम्ही शिकू शकताय आपल्या फोनच्या द्वारा. किती सिंपल केलं गेलंय सगळं काही. आणि आम्ही इथून आमच्या घरातनं बसून आणि तुम्हाला शिकवतो आहे, हे सगळं आस विद्यालयाच्या कारणाने आहे. ही एक ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे. हा एक नवीन प्रकल्प आहे जो की खूपच जास्त जे आहे सक्सेसफुल होतोय आणि सगळं तुमच्या लोकांच्या कारणाने. तुम्ही ह्याच्यानी वाचा, तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे तो ह्याच्यामध्ये कव्हर होतोय. तर ह्याला जास्तीत जास्त याचा उपयोग करा, स्वतःही करा, आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा की हे आस विद्यालयाशी जुळे आणि त्याचा पुढे वाढवे अनेक चांगल्या प्रकारे ह्याचा पूर्ण उपयोग करा. तर अशा प्रकारे आजचा आपला हा क्लास जो आहे तो आपण इथे फिनिश करतोय. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.